नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी राष्ट्रीय जागतिक डॉक्टर डे रुग्ण हक्क संरक्षण समिती व समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने साजरी. परभणी रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने राष्ट्रीय जागतिक डॉक्टर डेच्या निमित्ताने रुग्णांना सेवा देणारे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे मॅडम यांना गुलाबाचे पुष्प देऊन जुलेबी देऊन तोंड गोड करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमल भालेराव, ओटी इंचार्ज डॉक्टर साकेर उल करीम, डॉक्टर नंदकिशोर विश्वनाथ सारंग, वार्ड क्रमांक 4 मधील महिला वार्ड येथे स्त्री वैद्यकीय कक्षात इंचार्ज सिस्टर परिचारिका रीता कुंदन सिंह मरमठ, मकासरे सिस्टर, गायकवाड सिस्टर, इंगळे सिस्टर यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. एक्स-रे विभागात गजानन काशीनाथ घुगे, शेकिरण वैज्ञानिक अधिकारी व सर्व टीमचा, मेट्रो ब्लड बँकेचे सर्व कर्मचारी, दीपक कंडरेसह त्यांचा स्टॉप, ब्लड बँक तज्ज्ञ यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. मेडिसिन वार्ड क्रमांक 10 मध्ये श्रीमती उफाडे केझेड परिसेविका यांच्यासह सर्व स्टाफ व कर्मचारी, बालरोग कक्ष इंचार्ज देशपांडे व सर्व स्टाफ, विद्याताई सरोदे यांच्यासह सर्व स्टाफचा यावेळी रुग्ण हक्क संरक्षण समिती आणि समाजहित अभियान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, समाजहित अभियान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद आंभोरे, महिला सहकार्याध्यक्षा उषा पंचांगे, तालुका सचिव रेखा गायकवाड, सेलू तालुका अध्यक्ष रेखा पाईकराव, तालुका उपाध्यक्ष सय्यद खदीर, युवा सामाजिक कार्यकर्ते कैलास पतंगे, सायन्ना अण्णा आदींनी विविध वार्डात जाऊन डॉक्टरांच्या सिस्टर व कर्मचाऱ्यांचा सन्मान केला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सामाजिक कार्य करणारे, रुग्णांची सेवा करणारे समाजसेवकांचाही सत्कार करण्यात आला. यामध्ये बबन अण्णामुळे, अवसरभाई सेवा करणाऱ्या सत्कार केला. न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. डॉक्टर सारिका बडे, ॲडिशनल सिव्हिल सर्जन, सिव्हिल हॉस्पिटल परभणी. रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने जिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना तसेच सर्व रुग्णांना वेळोवेळी वेगवेगळी मदत होते. त्यांनी आज डॉक्टर्स डे निमित्त सर्व डॉक्टरांना जे पुढे येऊन शुभेच्छा दिल्या आहेत त्याबद्दल सर्व डॉक्टरांच्या वतीने मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करते आणि यापुढेही तुमच्या सर्वांचं असंच आम्हाला सहकार्य असावं एवढी मी अपेक्षा करते. थँक्यू. 1 जुलै 2024 आज डॉक्टर डे आहे आणि आपल्या परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील जे आपले डॉक्टर्स असतात त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमची रुग्ण हक्क संरक्षण समिती जी विनामूल्य असं रुग्णांना मदत करत असते, अशी आमची ही महिलांची टीम आणि आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जे आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर्स इतक्या मेहनतीनं काम करत असतात आणि आज त्यांचा डॉक्टर डे आहे, त्यानिमित्त आज आम्ही या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत. तर मी आमच्या सर्व टीमला विनंती करतो की आमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, त्याच्यानंतर महिला पदाधिकारी उषाताई पंचांगे, पाईकराव मॅडम, गायकवाड मॅडम, आमचे सायन्ना अण्णा आणि आमचे सय्यद खदीर हे सगळे उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण सर्वप्रथम आपण आपल्या RMO डॉक्टर बडे मॅडम त्यांचा बी आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सारिका बडे मॅडम यांचा आपण सर्वप्रथम या ठिकाणी त्यांना डॉक्टर डेच्या शुभेच्छा देणार आहोत. मी महिला पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आपण त्यांना गुलाबाचं फूल आणि मॅडमचं तोंड गोड करून या ठिकाणी आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. या तुमचं नाव काय सर? या ठिकाणी सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आज आपण डॉक्टर डे निमित्त त्यांना शुभेच्छा देऊन गुलाबाचं फूल देऊन या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देत आहोत. मी डॉक्टर साहेबाला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी येऊन शुभेच्छा. हां राईट, या सर थोडं पण का हो.
मैडम थोड़ा थोड़ा प्लीज आप भी खड़े रहिए ना। क्या बात है। एक मिनट। या पूर्ण घ्या सर या रुग्णालयामध्ये सुविधा देत असतात त्यांचाही सन्मान आज आपण डॉक्टर डे निमित्त करत आहोत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांना इनको आंदो ना फोटो में चला मॅडम या तिकडे जा. एक मिनिट. समितीच्या वतीनं जे आम्ही मोफत असं कार्य करत असतो त्याबद्दल शुभेच्छा द्या. आज अग्रवाल जी इधर हां असं म्हणा काही आपले प्रिय माणसं त्याबद्दल स्वागत. सामान्य रुग्णालयामध्ये जी वैद्यकीय सेवा चालू आहे अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी डॉक्टर सेवा देत असतात. या ठिकाणी ग्रामीण भागातून येणाऱ्या आणि शहरी भागातून येणाऱ्या जे रुग्ण आहेत त्या ठिकाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ऑपरेशनसुद्धा इथं होत आहेत. आणि आमचे डॉक्टर शाकीर सर आणि डॉक्टर भालेराव हे अतिशय रुग्णांची काळजी घेऊन त्यांचा उपचार चांगल्या पद्धतीने करतात आणि त्यांचं ऑपरेशनसुद्धा या ठिकाणी मेजर ऑपरेशन असली तरी या ठिकाणी ते ऑपरेशन करत असतात. म्हणूनच आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे सर्व महिला पदाधिकारी आणि जे आमचे पुरुष पदाधिकारी आहेत या सर्वांच्या वतीनं आज आम्ही डॉक्टर डे निमित्त या ठिकाणी डॉक्टर भालेराव आणि डॉक्टर शाकीर सर यांचा आम्ही सन्मान करत आहोत. त्यांना शुभेच्छा म्हणून या ठिकाणी सर्व पदाधिकारी त्यांचं तोंडसुद्धा या ठिकाणी आम्ही गोड करणार आहोत. आमच्या जिल्हा उपाधीक्षक शेख सरफराज आणि आमच्या उषाताई पंचांगे आमच्या गायकवाड मॅडम आणि पाईकराव मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर साहेबांचा सन्मान करावा पुष्पगुच्छ देऊन. या पंचांगे मॅडम तुम्ही सेपरेट घ्या आपलं तेच त्याला या गायकवाड आमच्याकडनं रुग्णसेवेसाठी काही सूचना असतील हमको बोलते जाओ वैसा. ये उन्होंने हमको बचपन में खिलाया वाला है. गोद में लेके घुमा सर को. हाँ त्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांनी मी स्वतः डॉक्टर अमोल भालेराव कार्यरत वैद्यकीय अधीक्षक असते रुग्णालय परभणी आमचे OT इंचार्ज माझे सहकारी डॉक्टर शाकीर गुरुम यांचा सत्कार त्यांच्या वतीने करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे रुग्णसेवा तर आम्ही सगळ्यांना प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोच. पण कधी कधी पुरेशा मनुष्यबळ अभाव कधी एखाद्या वेळेस एखाद दिवस कधी लेट होतं मागपुढं होते कधी सर्जरी होते त्याच्यामुळे आम्ही त्याच्यातही सुधारणा करण्याचा प्रयत्न करू. तरी ह्यांनी केलेल्या सत्काराबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद व्यक्त करू जेणेकरून आम्हाला पुढे यापुढे चांगले काम करण्याची प्रेरणा भेटेल. धन्यवाद. नमस्कार. आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालयात आलेलो आहे. या ठिकाणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जो जे अर्थचा वार्ड आहे आणि त्या वार्डामध्ये ज्या सिस्टर्स गेल्या अनेक वर्षापासून या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये त्या सेवा करत असतात. या ठिकाणी येणाऱ्या जे गरीब पेशंट आहेत गरजू पेशंट आहेत त्या पेशंटची ते सेवा करत असतात. आम्ही सर्व रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं या ठिकाणी आज डॉक्टर डे निमित्त त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन आणि
त्यांचं तोंड गोड करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहोत. मी आमच्या टीमला विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा आणि जिलेबी खाऊन त्यांचं तोंड गोड करावं. फुलं संपले काय सगळं आपलं थोडं आम्ही काय मेन आपले सेवा करणार आहे त्याला सगळ्या अजून कोण राहिलं नॉर्मल सिस्टर बोला थोडं महिला प्रतिनिधी म्हणून जरा शुभेच्छा तर देत जा ना. हां बोल. आज आपण येथे रुग्णालयामध्ये उपस्थित आहोत डॉक्टर डे साजरा करण्यासाठी. बरोबर सिस्टरांचे अधिक शुभेच्छा देण्यासाठी थांबले असेल तरी आपण त्याचं स्वागत करू. नमस्कार. आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी आज आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील ज्या डॉक्टर साहेब सिस्टर आहेत या मोठ्या मेहनतीनं काम करत असतात आणि रुग्णांची सेवा करतात. आज या ठिकाणी आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे सर्व पदाधिकारी, जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज, आमच्या उषाताई पंचांगी पदाधिकारी, रेखाताई गायकवाड आणि रेखाताई पाईकराव आणि आमचे कैलासजी पतंगे युवा नेते हे सुद्धा आणि आमचे सय्यद खदीर भाई आणि साईंना अण्णा या ठिकाणी हे मोफत अशी सेवा करतात, रुग्णांची मदत करत असतात ज्यावेळेस काम पडत आणि त्यावेळेस हे सगळे आमची टीम धावून येत असते. आणि आज आमच्या कोणत्या मॅडम मरमठ मॅडम ह्या इथल्या इन्चार्ज आहेत लेडीज विभागाच्या वार्ड क्रमांक 4च्या. आमच्या सर्व टीमच्या वतीनं आम्ही त्यांचा या ठिकाणी सन्मान डॉक्टर डे निमित्त करत आहोत. त्यांना गुलाबाचं फूल आणि त्यांचे तोंड गोड करून या ठिकाणी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आहेत का ते इथं? आपल्या वाड्यात आहे ना ते. आमच्या वॉर्डचे इंचार्ज आहेत इथं आलेत का ते? ते. करून वा. बोलवते एक मिनिट तुम्ही चालू द्या. कर बरं. एक मिनिट मॅडम. थोडं पहिला पाठीमागे हां बस असं. हां याच्यात आता सुरेश आपले थोडं चालेल. या म्हणून. एक मिनिट. हां हां गोड तोंड झालं पाहिजे मॅडम. हां या सर. हां राईट या. त्यांचं बी तोंड गोड करा. नाही उपवास त्यांचं खा मॅडम. येत आहे. ओके या. यायला लागले सर ना. काहीतरी बोलत जा ना मॅडम तुम्ही रेखाताई. हां आपल्यासाठी सिस्टर खा ताकद येईल थोडीशी. हां राईट. खाऊ घाला तुम्ही. घ्या राईट खाऊन घ्या ते. अरे डॉक्टर या जवळ. हां बसा तुम्ही तोपर्यंत तुम्ही शुभेच्छा द्या ना की राईट. आज आमच्या फिमेल मेडिकल वॉर्ड येथे रुग्ण हक्क समितीचे सर्व सदस्य आले व त्यांनी डॉक्टर डे निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि असंच पुढे आम्ही रुग्णाला सेवा देत राहू. त्या सर्वांचे मी फिमेल मेडिकल वॉर्डच्या इंचार्ज असल्यामुळे सर्वांचे आभार मानते व सर्वांना थँक्यू. संरक्षण समितीच्या माध्यमातून आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आम्ही डॉक्टर डे निमित्त या इथं सेवा देणारे डॉक्टर साहेब सर
ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आणि रुग्णांची विचारपूस करून त्याचा इलाज चांगल्या पद्धतीने करत असतात असे आमचे डॉक्टर सारंग सर या ठिकाणी आज आम्ही त्यांचा डॉक्टर डे निमित्त त्यांना गुलाबाचं फूल देऊन या ठिकाणी शुभेच्छा देऊन त्यांचं तोंड गोड करून या ठिकाणी शुभेच्छा देत आहोत. आमचे सर्व रुग्ण हक्क संरक्षण समितीचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी शेख सरफराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा सत्कार आमचे सय्यद भाई समोर या. एक मिनिट तुम्ही उभं राहा तुमच्यामुळे त्या दिसणार हो थांबा. आता तुम्ही या माहिती आणि यांचे पाठवतील नाही आहे तुम्हाला. एक मिनिट सर ओके सर. इकडं बघा हां. मी प्रथमतः रुग्ण हक्क समिती परभणी यांचे शतशः धन्यवाद करतो. आभार मानतो की त्यांनी माझा आज डॉक्टर्स डे निमित्त असा सत्कार केला आणि माझ्या कार्याचं कौतुक केलं. त्यांच्या अशा याच्या प्रतिसादामुळं आणि याच्यामुळं मी नेहमी असे अविरत कार्य करत राहील व गोरगरिबी आणि गरीब रुग्णांना या फिमेल मेडिकल वॉर्डमध्ये सिस्टरांच्या मदतीने आणि ॲडमिनिस्ट्रेशनच्या मदतीने सहकार्य राहील आणि त्यांच्यासाठी 24 तास तत्पर सेवा करेल. या तुम्ही असं सगळं हे आपल्या यांच्यावर अन्याय झालेला आहे मॅडम. हां ही मुलगी आहे 1-1.5 वर्षापूर्वी लग्न झालं हिचं परंतु हिला नवऱ्याचा सगळा छळ करतो हिच्यामुळं आणि आईकडं कुठं पाठवत नाही तिला. सगळं पॉईंट रक्त झालं. त्यावेळेस आम्हाला फोन आला मदत केली आम्ही सगळे अंगावर मारते या मुलीला न्याय मिळून द्यायचा. यांनी काय केलं होतं हिला बोलत केस झाली ना तर आम्हाला यांनी सांगितलं काहीच दखल घेतली नाही. परत यांना आम्ही डॉक्टरकडे एजन्सी करायला लावली आणि केस झाली चालू या डॉक्टर साहेब काढायचा बातमी घ्यायचं काम आहे. पहिला सर उभा नमस्कार. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये एका पीडित मुलीवर अन्याय झाला आणि त्या मुलीला जिल्हा सामान्य रुग्णालयात या ठिकाणी आणून ॲडमिट करण्यात आलं होतं. तिची आई आणि भावांनी या ठिकाणी आणून ॲडमिट केलं परंतु ही मुलगी कोमामध्ये होती. तिचं 2 पॉईंटच रक्त झालं होतं आणि तिला बोलता येत नव्हतं. तिचे हातपायसुद्धा सुजलेले होते. त्या अवस्थेमध्ये ती या जिल्हा सामान्य रुग्णालयात आली आणि ज्यावेळेस आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या मार्फत सामाजिक अभियानच्या मार्फत ज्यावेळेस फोन आला तिला रक्ताची गरज होती आणि हे पॉझिटिव्ह हे रक्त तिला पाहिजे होतं. आम्ही आल्यानंतर तिला रक्ताची पूर्तता करून दिली आणि आज ती चांगल्या अवस्थेमध्ये परंतु तिची पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता. तिची MLC घेण्यात आली नव्हती. आम्ही डॉक्टरांकडे जाऊन चौकशी करून ते MLC घ्यायला लावली आणि या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक हांडेसाहेब स्वतः येऊन या ठिकाणी या मुलीची दखल घेऊन आज त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्यामुळे मी पोलीस उपनिरीक्षक हांडेसाहेबांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि एका गरीब पीडित मुलीला न्याय देण्याचं काम ते करत आहेत आणि अजूनही तिचा जो छळ होत आहे त्या सर्व लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे आणि या मुलीला न्याय मिळाला पाहिजे असं या ठिकाणी आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून तिला आवाहन करत आहोत.
ते आमच्या दोन मॅडम येतील तुम्हाला भेटतील परत. अनिल सर डॉक्टर डे आज 1 जुलै 2024. आजचा दिवस हा डॉक्टर डे आहे आणि यानिमित्त आज आम्ही जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी येऊन जे डॉक्टर चांगल्या प्रकारे सेवा देतात, रुग्णांची सेवा करतात आणि तसंच आज आम्ही मेट्रो ब्लड बँकेमध्ये आलेलो आहेत. या ठिकाणी जे बी अत्यंत गरजू रुग्ण असतात अशा रुग्णांना या ठिकाणी रक्तपुरवठा केला जातो आणि या ठिकाणची आमची मेट्रो ब्लड बँकची सर्व टीम या ठिकाणी कार्यरत असते, सेवा करत असते. तर या ठिकाणी मी आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून आम्ही जे वेळातला वेळ काढून मोफत अशी रुग्णसेवा करत असतो. विनामूल्य अशी आमचे हे सर्व पदाधिकारी रुग्णांना मदत करतात. जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने येऊन सेवा करत असतात. आम्ही आमचे जिल्ह्याचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आमचे रक्ताचे तज्ज्ञ जे अधिकारी आहेत, काय नाव सर तुमचं? जटाळे सर. तर यांचा सत्कार आमचे जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज करतो. सगळे या ना, सगळ्यांचा फोटो घेऊ दे, नंतर मॅडमचा घ्यायचा. शिवाजीराव आले आहेत एक मिनिट, ते नाही आले सर. त्यानंतर मॅडमचं काय? ज्या दुसऱ्या डॉक्टरची सेवा देणारे आहेत हरकळ मॅडम, त्यांचाही सन्मान आमच्या पंचांगे मॅडम ज्या आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकारी आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही त्यांचा सन्मान करा. हे ना फुलं आहे ना मॅडम उभा राहा. जटवळे सर या तुम्ही उभा राहा तोपर्यंत फक्त. सरफराज भाई आ जाऊन तू. सर तुमचा कॅमेरा मागे जा. एक मिनिट. आता दुसरा तुमचा ब्लड बँकेच्या दुसऱ्या स्वाती मॅडम आहेत, त्यांचाही सन्मान आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने आमचे रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष आणि सय्यद खदीर सर एक मिनिट निघाल नाही. हां ठीक आहे सर. डॉक्टर भोसले साहेबांचं स्वागत होत आहे डॉक्टर डे निमित्त. पत्रकारातर्फे तुम्हाला शुभेच्छा. भोसले साहेब हो घाला द्या. चलो आज तुम्हाला डॉक्टर डे तुम्ही उभा राहा. या मॅडम त्यांच्या सर आज हो सर हा लिहा. अजून आपले कोण राहिले? आपले अजून राहिलेत नाही, 1-2 जण आपले. ते वैसे तुम्हाला दिन में हमारी फोटो या मॅडम पतंगे सर इकडून या तुम्ही. असं या पता सर या या सर इकडून या साईडला. या अनिल सर, या जटाळे सर. या ठिकाणी आमचे मेट्रो ब्लड बँकेचे दीपक कंडरे सर या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी सेवा करत असतात. आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या माध्यमातून, समाजहित अभियान या सर्व टीमच्या वतीने या ठिकाणी आम्ही सेवा करत असतो. आणि आज डॉक्टर डे आहे. या डॉक्टर डे निमित्त जे कर्मचारी डॉक्टर चांगल्या पद्धतीने सेवा करतात त्यांना कुठंतरी मान सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशानं आज आम्ही या ठिकाणी डॉक्टर डे निमित्त आम्ही त्यांचा सन्मान करत आहोत आणि त्यांचं तोंडही या ठिकाणी आम्ही गोड करत आहोत. धन्यवाद. आज त्यांना शुभेच्छा. धन्यवाद. असंच कार्य करत राहा.
धन्यवाद. या, आणि- या, मॅडम. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आज आमची रुग्ण हक्क संरक्षण टीम आलेली आहे आणि आमच्या काही महिला पदाधिकारी आणि पुरुष पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आले. जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जे कर्मचारी आहेत ते गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट अशी कामगिरी करत असतात आणि आज त्यातल्या त्यात आज 1 जुलै 2024 आज डॉक्टर डे आहे आणि या डेनिमित्त आज डॉक्टरांचा दिवस, कर्मचाऱ्यांचा दिवस, आज त्यांचा सन्मान आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून करत आहोत की जेणेकरून आम्ही आज इथं आर्थो बिल्डिंगमध्ये आलेलो आहोत. या आर्थो बिल्डिंगमध्ये जे आमचे एक्सरेचे जे डॉक्टर आहेत जे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. जे बी एक्सरे काढण्यासाठी या ठिकाणी रुग्ण आलेले असतात त्यांना थांबून घेऊन कमीत कमी 10 मिनिटामध्ये एक्सरा देण्याचं काम ते करत असतात. अशी आमची ही सगळी डॉक्टराची टीम या ठिकाणी आहे आणि आमच्या महिला पदाधिकारी आणि आमची पतंगे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन आणि त्यांना जुलेबी देऊन त्यांचा एक मिनिट मॅडम कधी माहिती कामात पण कसं माझं हां जिलेबी खाऊ घाला ना. हां आता सर तुम्ही या सर तेच म्हणून फोटो घ्या. फोटो हे द्या या गजू बघ सगळे या सगळे जिलेबी खाऊ घाला. नाव सांगायचं पाहिजे. डायलिसिसचे आपले हो अरे आवश्यक आहे ना बाबा. घ्या आता. ओके. माझे नाव गजानन काशीनाथ दुगे, अस्थिव्यंग रुग्णालय क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी या ठिकाणी मी कार्यरत आहे. आज दिनांक 1 जुलै 2024 रोजी आपल्या हॉस्पिटलमध्ये रुग्ण हक्क संरक्षण समितीची पूर्ण टीम आलेली होती. आज त्यांनी आमचं पुष्पगुच्छ देऊन व जिलेबी देऊन तोंडसुद्धा आमचं गोड केलेलं आहे. त्यांनी आमच्या या म्हणजे सांगायचं जर झालं तर या म्हणजे कार्याची जी दखल घेण्याचं कारण म्हणजे आम्ही जे वेळोवेळी अविरतपणे जी सेवा देतो, रुग्णांना वेळोवेळी सेवा देतो, त्यांचं जी आमच्याकडे एक्सरे विभागामध्ये ज्यावेळेस ते येतात त्यांचं आम्ही पूर्णतः समाधान करून त्यांना सेवा देतो. त्याबद्दल त्यांनी आमचं कौतुक केलेलं आहे आणि याचबरोबर त्यांनी जे कौतुक केलेलं आहे यांची कौतुकाची थाप ही वेळोवेळी आमच्या पाठीशी असते आणि या वेळोवेळी थांबी असलेल्यामुळे आम्ही आमच्या कार्यामध्ये अतिशय समाधानी आहोत आणि वेळोवेळी त्यांची साथही आमच्या पाठीशी असणं अत्यंत मोलाची ठरलेली आहे. धन्यवाद. आपलं काम झाल्यावर मग आपले पूर्ण सुरू. हे आजचं जे कार्य आहे, मराठी समाजाचं काम आहे. यांचं कसं काम आता इतकं तर राहिलं का आपलं? संरक्षण समितीचे आणि त्यानिमित्त आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी तिथं चाललो होतो. आम्ही कधी रस्त्यात आहेत काय कोण आहे तुम्ही बी एक नाही मी दुपारी असं आहे का? आज आपण जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आलेलो आहोत. आज डॉक्टर डे आहे आणि जिल्हा सामान्य रुग्णालयातील या ठिकाणच्या ज्या डॉक्टर्स आणि परिचारिका आहेत त्या अतिशय उत्कृष्ट सुंदर असं काम करत असतात. या ठिकाणी येणाऱ्या पेशंटला ते त्यांचा इलाज करून त्यांना घरी पाठवत असतात. एक चांगल्या पद्धतीचं काम गेल्या अनेक वर्षापासून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये चालू आहे.
आपल्यासोबत इंचार्ज या ठिकाणी उभाडे मॅडम आहेत, उभाडे डॉक्टर सिस्टर आणि त्यांचं सगळं हा संच या ठिकाणी टीमवर्क आहे. या ठिकाणी ते कार्य करत असतात. आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहोत आणि शुभेच्छा देत असताना त्यांच्या कार्याचा कुठेतरी कौतुक झालं पाहिजे, त्यांचा मान सन्मान झाला पाहिजे म्हणून आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून आमच्या महिला प्रतिनिधी आणि ही टीम आमची या ठिकाणी आलेली आहे. आम्ही सगळ्या महिला प्रतिनिधीला विनंती करतो की त्यांनी त्यांच्या गुलाबाचं फूल देऊन आणि त्यांचं तोंड गोड करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा द्याव्या. सगळे मिळून असं एकत्रच फोटो द्या. एक मिनिट थोडं गायकवाड मॅडम थोडं पाठीमागं, थोडं पंचांगताई थोडं पाठीमागं, सगळ्या एवढे एक मिनिट. सिस्टम इकडं बघा. हां सिस्टर या समोर. सर ये करो, ये क्या करो. श्री दिलीप बनकर मेल मेडिसिन वार्डमध्ये आहे. त्यांची रुग्ण हक्क समिती जिल्हा परभणी त्यांनी सगळी टीम आलेली होती. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक वगैरे केलं आणि असंच सहकार्य पण करावं. कामाचं कौतुक केल्यानंतर आम्हालाही जरा बरं वाटतं. दुसरं काय एवढं बोलू शकतो. धन्यवाद. धन्यवाद. डॉक्टर क्या था रुग्ण हक्क की तरफ हाँ अपने उनके कैबिन थोडं स्टॉप घेतलं पण कसं घेतलं पण कसं. आज जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आम्ही आज डॉक्टर डे निमित्त या ठिकाणी जे कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत आणि अशा लोकांचं या ठिकाणी आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीनं त्यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना जुलेबी खाऊ घालून या ठिकाणी त्यांचा सन्मान केलेला आहे. आणि परभणी जिल्हा रुग्णालयात ते कर्मचारी डॉक्टर आहेत, त्यांचं अतिशय काम चांगल्या पद्धतीनं ते करतात, रुग्णांची सेवा करतात. त्यांच्या या कार्याची आम्ही दखल घेऊन आज आम्ही आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून लोक स्वातंत्र्य पत्रकार माध्यमातून त्यांचं कौतुक केलेलं आहे. आमचे युवा नेते कैलास पतंगे हे या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आपल्याला 2 शब्द या ठिकाणी बोलायचे. तुम्हाला आता आपल्या सगळ्या वृत्तांताबद्दल बोला. आज डॉक्टर डे निमित्त आज सरकारी सामान्य रुग्णालय रुग्ण हक्क संरक्षण समिती यांचे आपले ज्येष्ठ पत्रकार आमचे बनकर साहेब, उषाताई पंचांगे, रेखा गायकवाड यांनी आज सर्व डॉक्टरांना डॉक्टर डे निमित्त शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. यानिमित्त आज डॉक्टरांना भरभरून शुभेच्छा देऊन असंच कार्य करत राहावं, त्यांना प्रोत्साहन दिलेलं आहे. जिलबी आणि गुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. आमच्या उषाताई आता जे आमचं जे काम पाहिलं, कामाबद्दल डॉक्टर डे असल्यामुळं सगळ्या लोकांची मुलाखत घेतली. मुलाखतीने सत्कार केला, दखल घेतली. दखल घेऊन सगळ्या डॉक्टर लोकांना सत्कार केला. त्यामुळे तुम्हाला कर्मचारी म्हणून केलं तुम्ही. धन्यवाद. हां सर बोला. सुरू का? आज डॉक्टर डे निमित्त रुग्ण हक्क समितीचे टीम आज सगळ्या डॉक्टरांना शुभेच्छा दिलेल्या आहे. त्यांचा कार्याचा गौरव या समितीने केलेला आहे. तसेच या समितीचे आपल्या निस्वार्थी सेवा, रुग्णांना मदत, अर्ध्या रात्री पण कधी पण अशी रुग्ण हक्क समिती आमचे बनकर साहेब, उषाताई पंचांगे, रेखाताई, पायकरावताई, सय्यद भैया यांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि यांना मनातून शुभेच्छा देतो. असंच कार्य करत राहा. मी युवा शहर प्रमुख शिवसेनेचा या नात्याने या रुग्ण हक्क समितीमार्फत कधीही यांच्यासोबत मी राहील. कोणत्याही मदतीची गरज पडली आमदार साहेबामार्फत आम्ही तुम्हाला सुविधा पुरवू. धन्यवाद. रुग्ण हक्क संघर्ष समिती पदाधिकारी बनकर सर, सर्व आमची टीम आज डॉक्टर डे निमित्त आम्ही जिल्ह्यात
रुग्णालय आपले सिव्हिल हॉस्पिटल यांच्या सर्व डॉक्टर पदाधिकारी सरांना त्यांना फुल आणि त्यांचं बोट तोंड करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि निस्वार्थीपणे आम्ही पण प्रत्येक रुग्णाची सेवा करत आहोत. असंच बाकीच्या सर्वांनी पण आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. धन्यवाद. उसके लिए हमने कुछ डॉक्टर था और आपका भी देखे सरकार को समाज सेवा करते करते आ जाओ. ओ पंचायत मॅडम शुगर वगैरे पण ये ना इकडून या तुम्ही जा पलीकडून या. आज जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डॉक्टर डे आहे आणि या ठिकाणी आज आपल्या सोशल मुवमेंटमध्ये काम करणारे आमचे माजी नगरसेवक कौसरभाई हे सुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सेवा करतात. आज आम्ही डॉक्टर डे निमित्त कर्मचारी डॉक्टर आणि इथले सेवक जे आहेत यांचा सत्कार केलेला आहे आणि आमचे सामाजिक कार्यकर्ते कौसरभाई यांचासुद्धा आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे. त्यांच्या कार्याची आम्ही दखल घेतलेली आहे आणि त्यांचं तोडगोड करून या ठिकाणी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण 2 शब्द बोलू. आज डॉक्टर डे है, उसकी तरफ से मैं सबका अभिनंदन करता हूँ, सबको धन्यवाद देता हूँ. और बनकर साहब जो सिर्फ पत्रकार नहीं समाज सेवक भी है, ये लोगों के दुख में सुख में आगे बढ़कर इनकी टीम, इनकी जो संस्था है वो गौर गरीब लोगों के लिए सेवा करते हैं. और मैं भी तकरीबन 35-40 साल से गौर गरीब जनता की सेवा में सरकारी दवाखाने में उनकी सेवा करता हूं और उनके आशीर्वाद से आज मैं भी जो तो स्वस्थ हूं. और मेरा भी यहाँ पर इनकी संस्था की तरफ से बनकर साहब की संस्था की तरफ से मेरा भी सत्कार किया गया है, मुझे भी मिठाई दी गई. मैं उनके संस्था का धन्यवाद करता हूँ, शुक्रिया अदा करता हूँ. और मैडम भी यहाँ पर जो आए, इन्होंने भी जो गौर गरीब लोगों की सेवा करते हैं, उनका भी मैं यहाँ पर धन्यवाद करता हूँ. और इसी तरह आगे गौर गरीब जनता की सेवा करते रहें. यही हमारे जीवन का जो तो आधार है, यही हमारे लिए आगे जो तो काम आने वाली चीज़ है. पैसा धन दौलत सब छोड़ के जाना है, लेकिन जो सेवा है ये ईश्वर सेवा है. जन सेवा है ईश्वर सेवा है. ये छोड़कर मैं डॉक्टर 1 जुलै संपूर्ण भारतभर डॉक्टर डे हा साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र झटणारे व रुग्णांचा देव म्हणून व रुग्णांसाठी देवदूत म्हणून कार्य करणारे डॉक्टर त्यांचा आज आम्ही इथं रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजित अभियान प्रतिष्ठान दयावान सरकार या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा आम्ही इथं गुलाबचे फूल देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच गेल्या 30-40 वर्षापासून परभणी जिल्ह्यामध्ये कार्य करणारे आमचे मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते आदरणीय कौसर साहेब यांनीही आपल्या कार्यकाळामध्ये परभणी जिल्हा सामान्य रुग्णालय असो किंवा रुग्णालयाचे बाहेरचं काही कार्य असो, त्यांनी आपले तनमन धनाने त्यांना मदत केलेली आहे. त्यांच्याच या कार्याचा आढावा घेऊन त्यांचा आम्ही इथं त्यांचाही गुलाबाचं फूल देऊन त्यांचा आम्ही सन्मान केलेला आहे. आणि मी सर्व डॉक्टरांना माझ्या सर्व संघटनेच्या वतीने या डॉक्टर डे दिनानिमित्त त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. फोटो घ्या मॅडम, या घ्या फोटो त्यांचा. परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये अनेक वर्षापासून सगळ्या गोरगरीब गरजू रुग्णांसाठी मदत करणारे आमचे मार्गदर्शक आदरणीय रयत मदत केंद्राचे संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक बबनांना मुळे यांचाही आज आम्ही डॉक्टर डे दिनानिमित्त त्यांचा आम्ही इथं सामाजिक अभियान प्रतिष्ठान रुग्ण हक्क संरक्षण समिती दयावान सरकार तसेच लोकसंपर्क पत्रकार महासंघ या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांनी पुष्प फूल देऊन त्यांचं मी इथं स्वागत करतो. डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपण नक्कीच रुग्णाची सेवा करत राहू. हे जे आपल्यासाठी डॉक्टरच आहेत. दयावान सरकारचे
आम्हाला आमच्या पैशावर देतात ताकदीनं. ते लंगड्यानं घेऊन गेले आम्हाला. त्या लंगड्यानं नाही, लंगड्यानं मला मॅसेज करून सांगितलं भाऊ काय नाही. कुठले येताना नाव तिथं काम करत माणसं पाठवून जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी आम्ही बाळ रोग वार्डामध्ये आलेलो आहेत, कक्षामध्ये आलेलो आहेत आणि या ठिकाणी आज डॉक्टर डे असल्यामुळं आज आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान आणि स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीनं या ठिकाणी डॉक्टरांचा कौतुक करण्यासाठी आमची टीम या ठिकाणी आलेली आहे. आमची महिला पदाधिकारी आणि सर्व आमचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत. मी या ठिकाणी 95 मॅडम आमच्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या पदाधिकारी आहेत. त्यांनी या ठिकाणी असलेले जे स्टॉप आहे ते अतिशय उत्कृष्ट असं काम करतात आणि आज डॉक्टर डे असल्यामुळे त्यांचा आपण सन्मान करावा असं विनंती. ये साइड से लो तो चेहरे भी दिखेंगे नहीं मैडम नहीं आएगा. आप पीछे हो जाओ जरा आ जाते. तुम क्या करते? अरे हम क्या है, हम तो हमेशा छे ना थोड़ा एक अरे एक तर खाना असं कसं खिलाओ गोड जमत नाही. नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी.